दुसरीकडे सत्ता स्थापनेसाठी, खास करून मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ता स्थापनेसाठी संख्याबळ सिद्ध करण्यासाठी मुंबई महापालिकेतले शिवसेनेचे सगळे नगरसेवक आज विभागीय आयुक्तांची भेट घेतात। खासदार अनिल देसाईंसोबत शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक कोकण भवनात विभागीय आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झालेत। महापौर निवडीच्या दिवशी दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललंय। मुंबई महानगरपालिकेत महापौर कुणाचा या प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणाकडेच नाहीये। मात्र शिवसेना आणि भाजप दोनही पक्षांच्या नेत्यांकडनं मुंबईचा महापौर आपल्याच पक्षाचा असेल असा दावा होतोय। त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं उचललेलं पाऊल महत्त्वपूर्ण मानलं जात आहे। तर शिवसेनेचे सर्व नगरसेवक कोकण विभागीय कार्यालयामध्ये आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। संख्याबळ सिद्ध करायचंय शिवसेनेला आणि त्यासाठी हे सेनेनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे। राहुल शेवाळे खासदार, अनिल देसाई खासदार आणि त्याचसोबत शिवसेनेचे आमदार अनिल परब या सर्वांच्या नेतृत्वाखाली या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज कोकण आयुक्तांची भेट घेतली आहे। ऋत्विक भालेकर आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, काय अपडेट्स मिळतात? ज्ञानदा, सर्व नगरसेवक हे जी प्रक्रिया आहे ते पूर्ण करत आहेत। जात पडताळणीचा फॉर्म असेल किंवा जे हमीपत्र असेल की या गटाचा ते भाग असणार आहेत, अशा पद्धतीची सगळी प्रक्रिया आता सध्या कोकणचे विभागीय आयुक्त आहे यांच्याकडे सुरू आहे। एकदा का गट स्थापन झाला की या गटाशी दगाफटका जर कुठल्याही नगरसेवकाने केला, मग तो शिवसेनेचा अधिकृत उमेदवार असो किंवा अपक्ष असो, त्याच्यावरती निलंबनाची कारवाई होऊ शकते आणि त्यासाठी शिवसेनेने हे सावध पाऊल उचललेले आहे। ज्ञानदा, ऋत्विक, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।